त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यात जर समजा खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू शकतो. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य खरंच उत्तर आणि पहिल्यांदा अक्षय मागे होणार दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल, बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं त्या हिशोबाने ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हायकोर्टाने कुठच्याही प्रकारच्या निबंधित केली आहे त्या प्रकारची पण केली पाहिजे असं मला असं वाटतं, त्यांना समजलं पाहिजे. दोन, कबुतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात ते मला असं वाटतं बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात. त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यात जर समजा खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. जर हायकोर्टाचा निर्णय असा आहे की जरा खायला घालू नका, त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मच्या नावाखाली जर तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे की त्याला. मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन, त्याच्यानंतर मराठी आपल्या संबंधित केलं. ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती, ती कारवाई झाली नाही. आणि हे सगळे हे लोढाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत, कळलं का, लोढा मंत्री आहेत, तुमच्या समाजाचे मंत्री नाही आहेत, त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे. आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्या बिर्या काय आणल्या असेल मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची आणि त्या काय धक्काबुक्की आणि पत्रकारांना पण मार्ग घेतले, मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही. परंतु सरकारला नेमकं हवंय काय, या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी, तिकडे लागते का बघितली, पण त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबूतर आणले. बरं का, आता माहिती आहे कुठकुठच्या प्राणी परत येतात याच्यापुढे आता येतील मराठीच्या निमित्तानं मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवू आपण, कळलं. पण पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे, महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची पत्नी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यानं. म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे पहिली सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो. मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये. कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे कोणी काय नाही खाल्लं पाहिजे. नाही आता कोणाकडे तरी ऐकलं की 1988 साली हा कायदा वगैरे आणलाय, मला असं वाटतं तो 88 साली आणला असेल नाही तर आता आणला असेल. मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो. हा हे कोणता स्वातंत्र्य दिन, 16-17 पासून बोलतोय, 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले. झाली पाहिजे झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात.